झालेली माझ्या लाईफची जर्नी कुठं स्टार्ट झालेली ती तुम्हाला दाखवतो 9th फ्लोअरला. आय वॉन्ट टू बी रिस्टार्ट लाईफ. यस जनरली मला माहिती नाही एरिया कसला आहे कसला नाही, पण काय आजपर्यंत कधी समजत नाही. आणि इथून जाणं पोरं वगैरे बघायचो पोरं. हे बघा ते रील्स बघितले का, यांना बोलवलेले ते यांचे इथे वाजायचो एक्झामच्या वेळी. आणि इथून गाड्या वगैरे बघायचो. हो का, एक्झामच्या वेळी माझ्या स्टडीमध्ये 0 लक्ष. मी तुम्हाला एक सांगतो माझी स्टोरी. व्हॉट्सअप पब्लिक, आज आपण चाललो आपल्या कॉलेजमध्ये. मी बऱ्याच दिवसानंतर माझ्या कॉलेजचे फोल्डर चेक केले PC मधले. मला कॉलेजचे दिवस आठवले आणि पोरा बोलतात का बंक वगैरे करायचा, आपण कॉलेज फिरायचं, कॉलेज लाईफ कधी संपते. पण जनरली तुम्हाला सांगतो, जेव्हा कॉलेज लाईफ संपते ना तेव्हा असं वाटतं यार का कॉलेज लाईफ पाहिजे होती. तुम्ही लाईफमध्ये किती सक्सेसफुल होऊ द्या, बट तुमची कॉलेज लाईफ आहे ना ती कोणी डिनाय नाही करू शकत आणि ती विसरून पण तुम्ही शकत नाही. तर तुम्हाला जनरली सांगतो कॉलेज लाईफला जाम मिस करता जेव्हा तुम्ही लाईफमध्ये पुढे निघून जाता तेव्हा. तर मी तुम्हाला जनरल सांगतो कॉलेज लाईफमधला जर कोणी ब्लॉग बघत असेल ना तर कॉलेज लाईफ भाई भरपूर जागा. आणि माझ्या अडकं मी मेमरी वगैरे जमवून ठेवले. ब्लॉग आता सडनली आता गेले 2 वर्षापूर्वीपासून मी ब्लॉग बनवतोय, पण त्याच्या आधीपासून जर तुम्ही माझे हे पाहिले ना फोल्डर तर तुम्ही बोलला पोरगा मात्र क्रिएटिव्ह आहे. मी माझ्या लाईफचे मेमरीज आहेत ना मला जमा करायला भरपूर आवडतात. तर मी भरपूर कॉलेजच्या मेमरीज जमा करून ठेवले बघा फोल्डरमध्ये. इव्हन दोस फोटोपासून व्हिडिओपासून जेवढं मला कॅप्चर करता येईल मी तेवढं कॅप्चर करून ठेवलं ॲज अ मेमरी. आत्ता मी राईट नाव निघलोय, जस्ट मी फोल्डर बघितलं PC मध्ये वाजलेत आत्ता 3:56 आणि आता मी चाललोय कॉलेजमध्ये. आता कॉलेजमध्ये आपण जाऊ. पिल्ले कॉलेजचे ते लोकेशन तुम्हाला मी दाखवतो ज्या लोकेशनला मी बसायचो. माझे इमोशन जोडलेले आहेत. त्याआधी एका मित्राला फोन करून जर तो भेटला तर त्याला पण घेऊन जाऊ, पण तो पण माझ्यासोबतच होता. तर लेट्स स्टार्ट अँड लेट्स बिगिन. व्हिडिओ चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. गाडी चालवता मी ब्लॉग करायला नाही पाहिजे पण तुमच्यासाठी करतोय, त्यामुळे लाईक करा आणि कमेंट करा विसरू नका. तर चला एकदा गाडीचा बेरोल एन्जॉय करा. मित्राला पिकअप करू आपण, लगेच कच करून येतो आणि लगेच कॉलेजमध्ये खूप फाट करून. मैं प्यार कब तक हम करेंगे भला, जिंदगी 2 पल की. इमोशन दिसतंय का तुम्हाला कॉलेज? ते बघा तो आपला कॉलेज. यार इमोशन आहेत रे कॉलेज सोबत, एक वेगळेच इमोशन आहेत. गाईज फायनली आपण पोहोचलो आपल्या फर्स्ट फ्लोअरला. आता आपण कॉलेजमध्ये चाललो आणि माझ्या क्लासरूम तुम्हाला दाखवतो. मी फर्स्ट फ्लोअरचा पण दाखवतो, माझ्या BSCचा पण दाखवतो आणि लास्ट फ्लोअरचा पण दाखवतो. सो आय ऑलवेज शो यू माय फर्स्ट. सो आत्ता आपण पोहोचलोच फर्स्ट फ्लोअरला. सो मी फर्स्ट फ्लोअरचा तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवतो. फर्स्ट फ्लोअरला काय व्ह्यू यायचा तो. आणि मी कुठे इथे बसायचो एक्झामच्या वेळी, इथे बसायचो एक्झामच्या वेळी. आणि इथून गाड्या वगैरे बघायचो. हो का, एक्झामच्या वेळी माझ्या स्टडीमध्ये 0 लक्ष. मी तुम्हाला एक सांगतो माझी स्टोरी. स्टडीमध्ये लक्ष माझं एकदम 0 असायचा एक्झामच्या वेळी. पोरं वगैरे इथं बसून वाचायची की काय बाबा येणार आहे एक्झामला. माझा ते नव्हता. माझा म्हणजे काय माहिती का, लाईफमध्ये काय करू पुढे जाऊन. गाडी इथून दिसली नाही का त्याची गाडी, हा गाडी मस्त वाटते का. बस आपल्याला एक्झाम फक्त क्रॅक करायची आहे, आपल्याला काहीतरी जागा वेगळं करायचं आहे, बस झाला. म्हणजे आपल्याला ट्रॅपमध्ये नाही बसायचं की जॉब. हा का, जॉब एक मजबुरी. दम लागला आहे जिनं सोडून, तुला सांगतो दम तर मात्र लागला आहे जिनं सोडून. जॉब एक मजबुरी, पण ना साला टाकला आहे ना घरच्यांनी शिकण्यासाठी. मग आपला कधीतरी इथं बसून रीड केला एक्झामला तर केला, नाहीतर मग इथे बसून रीड केला तर केला. कधीतरी म्हणजे असं काही सिक्वेन्सली नव्हता की मी इथे बसूनच करायचो. कधीतरी जेव्हा एक्झाम यायची तेव्हा ATKTची एक्झाम, खास करून ATKTला 2-3-4 वेळेला बऱ्याच केट्या होत्या. 3-4 वेळेला केट्या सोडवायला आलेलं हो का. आणि लास्ट इयरच्या मे बी मला वाटते MSCला फर्स्ट इयरला KT होती मला असं वाटते मला. हां, तर मी इथे येऊन बसायचो मस्त, हो मजा करायचो. आणि एक्झामचा घंटा फरक पडत नाही, 5 मिनटावर एक्झाम राहिले. पोरं वाचतात, पोरं मोक्कार वाचतात तिथे बसून. काय करायचं, वाचायचं म्हणून. बाबा कोणता प्रश्न आला तर कोणता आन्सर देता, MCQ किती मार्काची एक्झाम ते नाही. माझं जगा वेगळं की नाही, बस झाला काहीतरी वेगळा करायचं लाईफमध्ये. आणि मी नजारा दाखवतो. मी इथं बसून काय नजारा बघायचो. नजारे बघा असा थोडाफार लुक यायचा एक्झामला बसल्यानंतर बाहेरचा. आणि इकडे गाड्या वगैरे लागायच्या का, मी इथून गाड्या वगैरे नोटीस करतो. यार कसे गाड्या लागल्यात ना मस्त, आपल्याकडं कधी गाडी येईल असं तसं. हे माझ्या माइंडमध्ये वेगळं चालायचं गं. आणि इथून जाणारी पोरं वगैरे बघायचो. कॉलेज बंद व्हायचं टायमिंग 5:30 आहे.
तर मी इथं लायब्ररी आहे, तुम्हाला दाखवतो. इथे लायब्ररी आहे. सेकंड फ्लोअर ना, या थर्ड फ्लोअर आहे. आपण आलो होतो फर्स्ट फ्लोअर होता, आता सेकंड फ्लोअर आला. जरा चेंजेस केला गेला कॉलेजमध्ये. आणि बॅक साईडला तर तुम्ही इथं बघितलं तर इथं तुम्हाला पिल्ले HOC स्कूल बघायला भेटेल. ह्या स्कूल आहे ॲक्च्युली, हा स्कूल आहे. आणि मागच्या साईडला इंजिनिअरिंगची बिल्डिंग आहे जी तुम्हाला दिसते ती. आता या स्कूलला एंट्री पलीकडून आहे, जो तुम्ही जाता मी तिथून दाखवतो गेट तिथून आहे. आणि इथं वगैरे बसून फोटो काढायचे म्हणजे रॅन्डम आहे. नॉर्मली इथं माझे फोटो निघायचे. आणि हां, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे असं नाही बेसिकली पाणी वगैरे पिण्यासाठी फिल्टर लावलेले. तर हे आता लावले. त्याच्या एक 6th फ्लोअरला एक होता, त्याच्यावर मोस्ट ऑफ द टाईम पाणी वगैरे प्यायला जायचं जर कधी फिल्टर असायचं तर. आणि या विंडोजसोबत पण वेगळंच कनेक्शन आहे. आता आपण चालू थर्ड फ्लोअरला. ही लायब्ररी आमची, ही लायब्ररी. या लायब्ररीमध्ये बरेच इमोशन होते, बरेच म्हणजे टोटली नाही बोललो ना तर आम्ही दिवसातून 4 ते 5 तास बाबा या लायब्ररीमध्ये बसायचो. आणि ID कार्ड वगैरे लागायचं. माझी शिट्टी इथं नव्हती, तुम्हाला ती दिसणार नाही. पलीकडे ग्लास रूम आहे, म्हणजे असा आयसोलेटेड रूम आहे. त्या आयसोलेटेड रूममध्ये असायची. तर मग मी तिथं बसायचो लायब्ररीमध्ये. तर तेच असायचं लायब्ररीमध्ये मी जास्त करून तिथे बसायचो आम्ही. तर लायब्ररीमधली बघू आता लिफ्टने आपण वरती जाऊ. ओके, एकदा लिफ्ट ॲक्सेस करू. ती बघा, ती पोरं कशी बसल्या दिसतात का, तसंच आम्ही बसायचो. तर आता आपण लिफ्टमध्ये आलोत आणि आपण आता चालू 6th फ्लोअरला. व्हॉट द हेल, 4 नंबरचा बटन गायबच केला. आपल्या 6ला जायचं. लिफ्ट मात्र अजून आहे तशी, फक्त लिफ्टमध्ये आता कॅमेरा लावला गेला आहे. बाकी लिफ्ट आहे तशीच. लिफ्टमध्ये मग भरपूर काम केले जातं. ते कॉलेजला असताना भरपूर आहेच. की लिफ्टमध्ये वरती जायचं, खाली जायचं, लेक्चरमध्ये बंक करायचं, परत एकदा वरती जायचं, परत एकदा खाली जायचं. कोण खाली गेलं की स्टॉप करायचं, कोण चढायचं नाही जमीन जायचं. बरेच आम्ही मुमेंट जगलोत. कॉलेज ह्यात जगलोत. ॲक्च्युली पिल्ले कॉलेज ह्यात जगण्यात मजा आहे. तिथं परेड वगैरे व्हायची. आणि परेड वगैरे झाले ना का या ग्राउंडमध्ये आम्हाला परेड वगैरे दिसायचे स्कूलच्या. तर आता आम्ही राईट ना मी 6th फ्लोअरला. मी तुम्हाला एकदा क्लासरूम दाखवतो 6th फ्लोअरला. हे बघा, बेसिकली क्लासरूमला आता हा कॉरिडोर चालण्याचा मध्ये. मग बेसिकली क्लासरूममध्ये थोडे चेंजेस केले गेले त्यांच्याकडून, म्हणजे कलर वगैरे चेंज केले. पण मला जेवढं आठवतं आहे, हे बघा, हे असे क्लासरूम होते. एका क्लासरूममध्ये बेंच बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 एका 13 लाईनचे बेंच आहेत टोटली. तर हा काही मुंबई बसायचा 6th फ्लोअरला. आणि जर तुम्ही बाहेर बघितलं तर तुम्हाला ती बिल्डिंग बघायला भेटेल जी इंजिनिअरिंगची बिल्डिंग आहे. आणि जे इफोरिया कॉन्टेंट होतात, हे बघा, इफोरियाचे फंक्शन वगैरे होतात ते इथे होतात. तर बेसिकली एकदम भाई इमोशनल मोमेंट आहे माझ्यासाठी. तर हे काय असे क्लासरूम असायचे आमचे. तर हे आपण पाहिले आपले. आणि हा बाहेरचा कॉरिडॉर एरिया. आणि इथे थोडेफार तुम्हाला हे बघायला भेटतील जे फोटो वगैरे, जे इव्हेंट वगैरे होतात ना, त्यांचे फोटोज लावले गेले. JNPT विजिट दिलेली त्याची IV चे फोटो इथे. आणि इकडे साईडला जर तुम्ही बघितलं तर रिॲक्शन्स वगैरे, सायंटिस्टची नावं. आणि इथं जे समरी सेशन्स होतात ना सेमिनारचे, ते वगैरे इथं लावले गेलेले आहेत. तर ते पण इथे अटेंड होतात. आणि बाहेरच्या साईडला इथून पण तोच लुक भेटतो, जो लुक तुम्हाला मी त्या रूममधून दाखवला. ॲज इट इज सेम लुक येतो इथे. आणि आता इथे काहीतरी खाली लावलं आहे, मे बी ते मला वाटतं इफोरियाचं फंक्शन वगैरे व्हायचं ना, ते इथे तिकीट्स वगैरे त्याचं असेल किंवा कसला तर आयडिया नाही आपल्याला. काही आपण शोध लावतो, खाली जाऊ ना, चालत. आता आपण जाऊ लिफ्टमधून खाली. आपल्याला राईट ना जायचं 9th फ्लोअरवर. कॉल्स 9th फ्लोअरचा करून दाखवतो. तिथे मी माझा फर्स्ट ब्लॉग शूट केलेला 9th फ्लोअरवाला. तर मी तुम्हाला एकदा तो दाखवतो मी कुठे केलेला मी शूट, माझा फर्स्ट ब्लॉग. आणि कुठून ब्लॉगची स्टार्टिंग झालेली, माझ्या लाईफची जर्नी कुठून स्टार्ट झालेली ती तुम्हाला दाखवतो. 9th फ्लोअरला माझ्या लाईफची फर्स्ट जर्नी स्टार्ट झालेली. हा का, एकदम लाईफची फर्स्ट जर्नी म्हणजे 9th फ्लोअरपासून. बट आता फ्लोअर ओपन पाहिजे तर मी तुम्हाला थोडंफार दाखवू शकतो. सो फायनली आता मी एक्झिट नाही करत आहे, मी तुम्हाला मिड सेक्शन दाखवतो 9th फ्लोअरचा, जिथे इफोरियाचे इव्हेंट वगैरे करताना बॅनर आपण खाली सोडतो आणि बॅनर तिथे अटॅच करून ठेवतो. म्हणजे इफोरियाचे पडलेले रूम आहेत. इकडे नाही आहे काय, बट इथून जो बॅनर वगैरे सोडतात. आणि हा लुक येतो मेन पिल्ले कॉलेजचा. तुम्ही गुगलवर टाकला तर हा वाला लुक येतो बघा. हावाला टोटली हावाला लुक दिसतो तुम्हाला. आणि इथे इव्हेंट होतात साजरे इफोरियाचे. आणि इथून ते बॅनर वगैरे अडकवून ठेवतात. आणि मग तो इथून दिसतो आपल्याला तो बॅनर वगैरे वरती अडकवलेला. तर हा 9th फ्लोअर आहे. आणि 9th फ्लोअर भावांनो एवढं भारी वाटतं ना.
म्हणजे असं वाटतं का कॉलेज लाईफला परत आलो. मला ही गोष्ट सांगता नाही या व्हिडिओमध्ये, पण मला असं वाटतं यार कॉलेज लाईफमध्ये परत मला भेटली आणि किती आनंद होतो. म्हणजे बघा ना यार, तुम्ही एकदा कॉलेजला व्हिजिट द्या भरपूर दिवसानंतर. ज्या कॉलेजमध्ये तुम्ही स्वप्न बघितलेत मोठं होण्याचे आणि त्या कॉलेजला व्हिजिट दिली ना, की सगळं वेगळीच मजा होते. 8 तासापेक्षा जास्त झालं मी विचार करतोय कॉलेजचा आज. इवन तुम्हाला सांगायचं झाली गोष्ट तर मी आज 3 दिवसापासून विचार करतोय कॉलेजला जाऊ. गेले 3 वर्ष मी एकच प्रयत्न करते की मला कॉलेजला जायचं आहे, मला कॉलेज तोंड बघतोय मी. कारण काही 3 वर्षा आधी माझं कॉलेज संपलं कम्प्लिटली. ॲक्च्युली 2 वर्ष आधी कसं बघितलं होतं, पण माझं कसं लाईफ नाही थोडा वेगळा फेस होता, त्यामुळे मला कॉलेजला यायला भेटत नव्हतं. बट वाटते पण जनरली तुम्हाला म्हणतो भाई कॉलेज लाईफ जाम भारी असते. आणि तुम्हाला तो लुक दाखवू का जो मी तुम्हाला म्हणतो HUC कॉलनी दिसतात, कॉलन्या बंद पडले आहेत, तर तुम्हाला एकदा तो टेम्पल पण दाखवून आम्ही रील वगैरे शूट करायचो. तेव्हा रील म्हणजे काय नॉर्मली अशी शूट व्हायचा. आणि जे तुम्हाला HUC कॉलनी बोलत होती ती कॉलनी दाखवतो कशी दिसते लुक. हे बघा, ही ती कॉलनी आहे जी पडलेली आहे, पूर्णपणे बंद पडलेली आहे. आणि समोर दिसते ती हिरानंदनी आणि इकडे जर पाहिलं तुम्ही तर मोपाडा दिसतोय. आणि ही ती बंद पडलेली HUC कॉलनी. आणि इकडे बघितलं तर त्याच कॉलनी तुम्हाला बघायला भेटते. बघा गाइस, मुझे नहीं पता कितना टाइम लगेगा और मेरे को लगता है कि लगभग हम चलते बहुत थोड़ा ही कुछ आगे रह चुके कि आई एम फ्रॉम BC हियर. और बिना टाइम पड़े लेट्स बिगिन. लाइनेक्स यूज़ किया हुआ था, तो लाइनेक्स के अंदर मैंने यूज़ किया हुआ था आई थिंक मैंने एडमिनिस्ट्रेटर पोर्टल मारा हुआ था. PC छोड़ के अगर दूसरी कोई चीज़ एक्सप्लोर करने चलते हो तो आपको पता ही रहेगा. मदरबोर्ड आता है आसूस का वही आता है अपना पुराना वाला, तो उस पर ही मैं चला रहा हूँ. तो आपको गाइस मिलता हूँ नेक्स्ट वीडियो में. तब तक स्टिल डांस करणार बाय. जिथे आम्ही रील वगैरे शूट करतो. माझी मम्मी पिल्ले कॉलेजला म्हणजे पिल्ले स्कूलला HUC स्कूल नाव होतं कॉलेजचं नाही ॲक्च्युली, कॉलेज आत्ता झालं, पण मम्मीच्या टायमिंगला HUC स्कूल म्हणून होतं. ते मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं तर त्या स्कूलमध्ये होती मी. त्याच्याआधी तुम्हाला एक एरिया दाखवतो जिथे मी ब्लॉग वगैरे शूट करण्यासाठी यायचो कधी. आता आपण चाललोत. ओके 0 दाबू. आता विसरलो मी थोडा. एक म्हणजे फर्स्ट फ्लोअर आणि 0 म्हणजे या लिफ्टचं थोडं वेगळं आहे. कारण आपण कॉलेजच्या एरियामध्ये आहेत ना, तर इथे लिफ्ट कशा डिवाइड केल्या. फर्स्ट फ्लोअरला एक थांब आहे. आपण कधी दाबतो कसं आपण नॉर्मली कुठेही गेलो तर फर्स्ट दाबला की ग्राउंड फ्लोअर येतो आणि 0 दाबला की पार्किंग लॉट येतो. P वगैरे P1 P2 असे. तर तेच आता आपण राईट नाव चाललो पुढे जिथे मी रील कधीतरी मोस्ट ऑफ द टाइम कधीतरी रील नाही बोलता येणार पण असे शूट केलेले आहेत बसून. आणि माझी फेवरेट जागा आहे ती, पण मी अजूनपर्यंत जागेत कधी गेलो नाही. बट त्या जागेसोबत मी बऱ्याचदा बसलोय, फोटो काढलेत आणि आजपर्यंत तिथं मी बसलो. तर फायनली आपण त्या एरियासमोर आलो जो एरिया मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा बॅक साईडला तुम्हाला एरिया दिसतोय का. या एरियासमोर माझी बहुतेक 4 वर्ष मी बसून घालवले आहेत. म्हणजे इमॅजिन करून की या एरियामध्ये मला कधी म्हणजे बंक नाही बोलता येणार, पण कधी आपल्याला एखाद्या लेक्चर आपल्याला ऑफ भेटतो किंवा काय ना, तर मी काय करायचो डायरेक्ट माझी बॅग उचलायचो आणि तिथे येऊन बसायचो. कॉज माझे विचार थोडे वेगळे होते आणि बहुतेकांचे विचारधारा वेगळे होते. तर मला स्वतःचा काहीतरी करायचं होतं. तर माझे विचार त्यांना सांगून ते हसायचे माझ्यावर. तर बेटर वे आपण काय करायचो, मी सोलो राहायचो आणि माझ्या विचारांना मी अजून प्रवृत्ती देण्यासाठी किंवा अजून स्वतःची म्हणजे बातचीत करण्यासाठी तर बोललो की मी सोलो. तर ते करायचं आणि ते येऊन बसायचो बॅक स्टेजला. हवाला एरिया आहे जिथे मी बसून मोस्ट ऑफ द टाईम कधी इथे बसायचो मी आणि फोटो काढून पोस्ट करायचो. माहिती नाही एरिया कसला आहे कसला नाही, पण काय आजपर्यंत कधी समजलं नाही. काहीतरी पार्टी बिटीचेच दिसते मला, कॅन्टीन टाईप दिसतो काहीतरी आतमध्ये. बट आजपर्यंत मला कधी इमेजची समजलीच नाही का एक्झॅक्ट काय विषय हा. इथे बॅग ठेवायचो एकटाच. मी कधी आजपर्यंत कोणत्या ग्रुपमध्ये फिरलो नाही किंवा मला असं ग्रुपमध्ये जास्त असायचो, पण जास्त ग्रुपमध्ये फिरायला आवडत नसत. एकदम सोलो एकटा राहायचो. त्यामुळे माझी म्हणजे कसं माहिती का, माझे विचार थोडे वेगळे होते. कधी कसं व्हायचं, एखादा माझा विचार मी एखादा समोर सांगितला तर मग त्यांना कसं वाटायचं हा मजाक करते. म्हणजे माझे विचार काय माहिती का थोडे वेगळेच आहेत. म्हणजे जॉब नाही, म्हणजे जॉब बोलता एक काइंड ऑफ द जॉब नाही बोलता येणार, पण मला माझी थोडी वेगळी म्हणजे आज मी बोलतोय पण मी तुम्हाला सांगतो मला माझी वेगळी थोडी पर्सनॅलिटी होती. तर मला थोडं वेगळा काहीतरी करायचं होता. तर मी हे माझे म्हणजे विचार मांडायचो ना एकासमोर. तर मग एखाद्याला काय वाटतं की यार काय बोलतोय हा. मग ते माझ्या विचारांचा मजाक बनण्यापेक्षा मी बेटर वे कधी एकटा बसायचो इथं. आणि हा एरिया आहे जिथे मला एकदम पीसफुली वाटायचा.
आजपर्यंत मला समजलं नाही गेलं एवढ्या वर्षात त्या एरियाच्या आतमध्ये एक्झॅक्ट काय बनतंय ते आतमध्ये तुम्हाला समजलं. शॅम्पेनच्या बॉटल वगैरे दिसतात. हे वस गाइस, ये मेरे कॉलेज की मेरी सबसे फेवरेट जगह. जब भी मेरे को कुछ टाइम पास करना हो तो मैं यहीं पे आ जाता हूँ. मेरे को नहीं पता अंदर क्या बन रहा है. आई थिंक मेरे को लगता है अंदर की साइड कैंटीन बन रही है. आई थिंक अंदर की साइड कैंटीन बन रही है. और काश मेरे को अंदर की साइड दिखा पाता यार. ये तो कॉलेज की जगह है, अंदर की साइड नहीं. सो मेरे को नहीं पता, मुझे लग रहा है अंदर की साइड कैंटीन बन रही है. सो आज का दिन नहीं मतलब मैं जर बघायला गेलो तर मी 2016, 17, 18, 19 म्हणजे एवढे 4 वर्ष मी इथे बसलो. पण सर मला समजलं नाही यातमध्ये काय आहे यार. कॉलेज लाईफ ना आय वॉन्ट टू बी रिस्टार्ट लाईफ. यस, जनरली मला रिस्टार्ट लाईफ पाहिजे आणि मला परत एकदा मला कॉलेज लाईफला यायचं आहे. मला असं वाटतो ग्राउंड जिथे मी बसायचो कधी कधी तेव्हा पोरांसोबत बसायचो. ग्राउंडवर बसलो ना ते पोरांसोबत बसायचो. आणि माझा ग्राउंडला लोकेशन कुठलं असायचं बसण्यासाठी ते पोरं वगैरे क्रिकेट वगैरे खेळायची. बट मी क्रिकेट वगैरे नसत खेळत. मी काय करायचो बसायचो त्यांना एन्जॉय करतो. मी पण तुमचा प्रेक्षक आणि तुम्ही फिरा. मी तुमचा प्रेक्षक, मी तुम्हाला बघणार बसून. मला दम का लागतो. मी कंटिन्युअस धावते आणि ब्लॉक काढते. आणि मी तुम्हाला पोरं दाखवतो अशी जी जनरली इथं बसून खेळतात. आपण आपला एक लोकेशन सेट करू. हा लोकेशन नव्हता माझा, लोकेशन दुसरं आहे. पण थोडं मला दम खाऊ द्या काहीच. कारण का आता वाजले तर राईट नाव 4:30 आणि पोरं क्रिकेट पण खेळतात. बघा इथे तुम्हाला दाखवतो ग्राउंड. हा बघा ग्राउंड. सो है व्हाट्सअप गाइस, अभी मैं कॉलेज से बाहर निकल चुका हूँ और गाइस अभी जा रहा हूँ ग्राउंड पे. ये हमारा कॉलेज का ग्राउंड है गाइस. मेरा जो सेकेंडरी चैनल था अर्का, आई थिंक वो प्राइमरी था, सेकेंडरी कभी था नहीं. सो गाइस उसको प्राइमरी था मेरा अर्का गेमिंग का, उसे मैं रखने वाला हूँ. उसको तो सेकेंडरी पे रख दूँगा. और मेरा एक प्लान चल रहा है कि एक नया चैनल ओपन कर देता हूँ, उस पर रेगुलर ब्लॉग्स आएंगे. और ये रहा मेरा कॉलेज पीछे की साइड, उसका भी टूर दे दूंगा कभी ना कभी. और वहाँ पे गाइस देख सकते हो कुछ लोग वहाँ पे बास्केटबॉल खेल रहे हैं. सो गाइस आपको मैं बता देता हूँ कि एक नया चैनल खोलने का ट्राई कर रहा हूँ. मेरे को नाम सजेस्ट करो और उस पर रेगुलर ब्लॉग्स आएंगे. सो गाइस मैं आज के लिए इतना ही. मिलता हूँ नेक्स्ट वीडियो में. तब तक के लिए स्टील डॅन्स sayonara और बाय. म्हणजे इव्हेंच्युअली जर तुम्ही बघितलं ना तर पिल्ले कॉलेज 3 बसतील, 3 किंवा 4 बसतील. एवढा मोठा नुसतं ग्राउंड आहे. तुम्हाला सरप्राईज देतो मी की कॅन्टीन ह्या मोठी केली भरपूर. हे बघा कॅन्टीनचा एरिया थोडा वाढवला गेला यांनी. कॅन्टीनचा एरिया 90% वाढली कॅन्टीन. म्हणजे आधी होती ना, आधी काहीच नव्हती, आता भरपूर कॅन्टीन वाढवली. इव्हेंट वगैरे होतात त्यांचे लावलेत, बँकेंचे लावलेत. म्हणजे कोणते कोणते बँक एक्झिस्ट करतात ऑल ओव्हर इंडियामध्ये. आणि ही टॉपर रँक ज्यांचे आलेत त्यांचे लावलेत फोटोज वगैरे. आणि इथे जर तुम्ही साईडला बघितलं तर इथे तुमची स्टेशनरी आहे छोटीशी जिथे आपल्याला भेटेल. आणि ही जिम म्हणजे ही जिम जिथे आपल्याला रेगुलरली जर यायचं वगैरे असं. तो गाइस इस साइड आते हैं. इस साइड क्या है, यहाँ पे जिम है. जिम का अगर जिम के अंदर जाना हो तो जा सकते हो. ये देखिए यहाँ पे जिम है और ये टाइम यहाँ पे मेंशन किया गया है जिम को जाना होगा इस टाइम के अंदर. इथे दिसतं का हे वाव फुलपाखरूमधले पण आलेले. आणि इथे इकडे गेलं हे इफेरियाचे जेवढे इव्हेंट आहेत ना, ह्या इव्हेंटचे जेवढे येतात सेलिब्रिटी वगैरे जेवढे इव्हेंट असतात त्यांचे फोटो वगैरे इथे लावले जातात. तर बेसिकली याच गोष्टी आहेत. हा एक ॲज अ रँडमली माझा 6th फ्लोअर म्हणजे फर्स्ट इयरचा तुम्हाला जो दाखवला क्लासरूम तो. आणि कॉलेजचा टूर लॅब आणि माझा MSCचा क्लासरूम तुम्हाला दाखवला ना, तर तो दाखवून मी. डोंट वरी. चला विदाउट इन्व्हेस्टिंग नाही मेन गेटची आपण एक्झिट करू. आता तुम्ही तुम्हाला सांगतो हा आपला एक्झिट. आणि हा पण तुम्हाला दाखवला ना, तर हे सेकंड पार्टसाठी एन्जॉय करा. हावाला सेकंड पार्ट. आणि जी इकडून जो बाहेर तुम्हाला तुम्ही ग्राउंडसाठी इकडून जाता इकडे तर जागा. आणि हे तुमचा हा तुमचा एंट्रन्स कॉलेजचा, जी इथून तुम्ही गाडी वगैरे एंटर करता. हे एंट्री घेतली कॉलेजचा एंट्रन्स. इकडे जर तुम्ही आले ना राईट साईडला तुम्हाला इथे ॲडमिशन हॉल भेटेल. ॲडमिशन हॉल दाखवू का तुम्हाला मी? चला दाखवतो. लेट्स गो. एंटर नाव ॲडमिशन हॉल. आणि क्रिसमस पण दाखवतो मी तुम्हाला. मेरी क्रिसमससाठी हा बघा, हा मेरी क्रिसमसचा दिसला. तर हा ॲडमिशन फ्लोअरचा इथे एक सोफा होता. मी इथे बसायचो आधी स्टार्टिंगला.
आणि ऑफिस टाईम म्हणजे मेनली आणि हे इव्हेंट तुमचे जे इव्हेंट असतात ना टोटली ते इव्हेंट वगैरे इथेच होतात ते रिप्रेझेंट केले गेले जेवढे इव्हेंट आहेत ते तुमचे. आणि मी तुम्हाला सांगतो आधी आम्ही इथे वगैरे बसायचो जेव्हा इथे सोफा वगैरे होता ॲडमिशनला यायचो तेव्हा. आणि आता ते सोफा वगैरे तिथे शिफ्ट केलं. आणि इथे तुम्हाला काय डाऊट असेल म्हणजे कॅवरेज असते ॲडमिशन वगैरे घ्यायचं असेल तर इथे मॅडम बसतात त्यांना एकदा विचारा. आणि आतल्या साईडला ऑफिस आहे ते ऑफिसचं टूर मी तुम्हाला जे असतात हे बघा ते रील्स बघितले का यांना बोलवलेले ते यांचे जे इकडे याचे जेवढे इव्हेंट होते याच्यावर स्क्रीनवर रिप्रेझेंट केलं होतं. आता मी तुम्हाला एकदा इकडे दाखवतो. इकडे ॲडमिशन हॉल आहेत आणि इकडे पण म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम जेवढे ॲडमिशनचे हॉल आहेत ना ते ॲडमिशनचे हॉल वगैरे इथे आहेत. म्हणजे हा ॲडमिशनचा एरिया आहे जिथे तुम्ही इझिली येऊन ॲडमिशन वगैरे करायचं असं करू शकता. मी कॉलेजचा नंबर ID खाली देतो एकदा चेकआउट करा नक्कीच. चला विदाउट इन्व्हेस्टिंग टाईम आपण निघू आता इथून. आपला कॉलेजचा टूर आजचा एवढाच होता. मस्त वाटला आजचा टूर बघून. तर एक गाडी घेऊ आणि बॅकस्टेपला जाऊ. चला विदाउट इन्व्हेस्टिंग नाही भरपूर आपण टाईम स्पेंड केला कॉलेजसोबत. आणि मित्र वगैरे आले तर अजून बेस्ट झाला असतात. बट काय करायचं ते त्यांच्या कामात बिझी आपण आपल्या कामात बिझी. आपल्याला जे टाईम भेटला त्या टाईममध्ये आलो आपण. चला विदाउट इन्व्हेस्टिंग टाईम. तर हा एक्झिट कॉलेजचा आपण इथून एक्झिट करणार. आणि एक्झिट केल्यानंतर कधीतरी मी तिथे गाडी पार्क करतो. तिथे जेव्हा माझी गाडी वगैरे असेल तिथे गाडी पार्क करायचो आणि तिथून चालत यायचो कॉलेजसाठी. बट आता राईट नाव आपण इथे गाडी पार्क केली तर इथं जाऊ भाई. कॉलेजची जर्नी मस्त वाटली. आजचा ब्लॉग एकदम मस्त एन्जॉय केला. मस्त वाटला आजचा ब्लॉग मला आवडला. आजची जी माझी कॉलेजची जर्नी होती ती पण मला खूप आवडली. आणि बरं वाटलं जरा कॉलेजच्या सव्वासात येऊन जरा तो माझा टाईम पिरियड होता कॉलेजचा ते आठवलं. म्हणजे काही मेमरी होत्या त्या आठवल्या तर मला तर बरं वाटलं. तसे येतात तसेच कधीतरी आपण पण इथे यायचो गाईच. पण काय आता बोलतात ना की एक टाईम नंतर कॉलेज लाईफ संपते तर ती कॉलेज लाईफ परत एकदा लाईफमध्ये येईल कधी असं वाटतं. बट काय आहे शेवटी जी कॉलेज लाईफ असते ना ती कॉलेज लाईफ असते भावांनो. प्लीज डोंट टेक बी फनी थिंग्स सिरियसली घ्या जरा कॉलेज लाईफला. आणि कॉलेज लाईफला जरा एन्जॉय करायला शिका. म्हणजे विसरू नका की कॉलेज लाईफ तुमची आहे ती तुम्हाला अशीच विसरून जायची आहे. तशातला काय पार्ट नाही. कॉलेज लाईफ मेन लाईफ आहे. मेन लाईफ सारखी जागा. चला भेटतो मी तुम्हाला आपल्या बेडरूममध्ये घरी.